नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील नंदगिरी किल्ला या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी खरोखर अतिशय पुरातन काळापासूनचा हा किल्ला आहे, जो की नांदेड शहराच्या मध्यभागी आहे। विशेष नांदेडकरांचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही की या ठिकाणी पुरातन काळाच्या कोणत्याही वस्तू जर पाहायच्या असतील तर बरेच आपल्याला संभाजीनगर असेल किंवा इतर जे दुसरे किल्ले आहेत तिथे जावं लागते, परंतु आपल्याला नांदेडकरांचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही की या ठिकाणी देखील सर्व काही पुरातन काळातील जे साहित्य असेल ते नाणी असतील या किल्ल्यावर देखील आहेत। आणि 3, 4, 5 एप्रिल या 3 दिवशी या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केलं आहे, त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत जोंधळे सर देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। सर, काय सांगणार या निमित्तानं की हा विषय सर्वदूर जावा, नांदेडकरांना ह्या विषयाची माहिती व्हावी आणि त्यांनी या नाणे प्रदर्शनाचा आणि या चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। या नाण्यांचं या प्रदर्शनाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होताना त्यांच्यावर जे होण टाकले होत्या त्यापैकी 3 होण ज्यांच्याकडे आहेत ते अशोकसिंग ठाकूर ते सुद्धा इथे येणार आहेत आणि ते होण आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ते त्या होणचं दर्शन घ्यावं आणि आपल्या मनातला स्फुलिंग आपण जागवावा एवढी अपेक्षा, आणि सगळ्यांनी या गोष्टीचा आनंदाने लाभ घ्यावा आणि इतरांना करून द्यावा, त्याचं हे प्रयोजन होतं आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं। नांदेडकर असतील, नांदेडच्या बाहेरची जनता असेल, नंदगिरी किल्ला म्हटलं की या ठिकाणी एक उत्सुकता वाढते, सर्वांना एक हवा असावं आपलंच वाटतं। तर या ठिकाणी आल्यानंतर काय त्यांना पाहता येईल, काय काय आहे त्या ठिकाणी? ती यावेळी शस्त्रास्त्राचं प्रदर्शन आहे, प्राचीन पेंटिंगचं प्रदर्शन आहे आणि या भागातल्या ज्या पुरातन वास्तू आहेत त्या वास्तूचं त्याच्यावर काढलेली फोटोग्राफी त्याचं प्रदर्शन आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही माणसं याच्यावर काम करणारी ती सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, त्यांना भेटता येणार आहे, त्यांना बोलता येणार आहे आणि त्याचं समजून घेता येणार आहे त्यांना। मला वाटते दरवर्षी जो या ठिकाणी नंदगिरी किल्ला आहे त्यामध्ये बरंच रंगरूप त्यांचं बदललेलं आहे। या ठिकाणी डागडुगीकरण त्यांचं बरंच काही केलं आहे। या ठिकाणी काय काय बदल झालेला आहे, म्हणजे काय नवीन? मागील 3 वर्षापासून आपण या किल्ल्यावर काम करतोय। सन्माननीय सूरज गिरोह सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू झालं आणि आता हे 3रं वर्ष आपण पूर्ण केलेलं आहे। या अगोदर किल्ल्यावरची भरपूर पडझड झाली होती, किल्ला मोडकळीस आला होता, अक्षरशः लोक इथं दारू प्यायचे किंवा मग बाकीच्या म्हणजे अवैध कृती या ठिकाणी चालायच्या। पण ज्यापासून या किल्ल्याचा विकास सुरू झाला आणि किल्ल्याची स्वच्छता झाली त्याकडे प्रशासनाचंही लक्ष गेलं आणि प्रशासनाने मागच्या DPDC मध्ये किल्ल्यासाठी 6.5 कोटी मंजूर करून किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरुजाचं काम, जे की छत्री बुरुज म्हणून ओळख आहे, त्याचं काम सुरू केलेलं आहे। यामध्ये बऱ्याच आता गोष्टी आपल्याला दिसतात। किल्ला स्वच्छ आहे, लोकांची वर्दळ वाढत आहे आणि हा जो प्रदर्शन आहे हा प्रदर्शन भागच त्यासाठी आहे की किल्ल्यावरचा फुटफॉल वाढवायचा आहे, म्हणजे लोक आले पाहिजे आणि हे आपली जी वास्तू आहे ती पाहिली पाहिजे। यासाठी आपले बरेच एक 25-30 लोक जे किल्लेदार म्हणून आम्ही आहोत, अहोरात्र झटतो आणि असे कार्यक्रम काही का होईना की समाजातील काही दानशूर व्यक्ती आहेत की ज्यांच्या माध्यमातून किंवा मग प्रशासनाच्या माध्यमातून आपण हे असे काही कार्यक्रम करतो आणि त्या कार्यक्रमातून नांदेडकरांना एक नवी स्फूर्ती मिळते की आता उदाहरणार्थ की आपल्याला बऱ्याच गोष्टी नांदेडमध्ये असून देखील आपण पाहायला येत नाही। काही लोकांना आम्ही प्रश्न विचारला, बऱ्याच वर्कशॉपला आम्ही जातो किंवा तुम्हाला किल्ला माहित आहे का, तर 70 वर्षाचे 60 वर्षाचे लोक म्हणतात की आम्हाला नांदेडचा किल्ला माहित नाही, फक्त माहित आहे की बाबा किल्ला वाढ आहे। तर ती नांदेडची जी किल्ल्याची जी ओळख पुसली गेली होती ती पुसलेली ओळख पुनश्च एकदा निर्माण करण्यासाठी ही धडपड आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर लोक येत राहिले तर हा किल्ला एक टुरिस्ट स्पॉट म्हणून तयार होईल। आणि मागच्या काळामध्ये बऱ्याचदा फॉरेन टुरिस्ट देखील आले की ते विचारतात की गुरुद्वाराच्या नंतर विच इज द नेक्स्ट प्लेस फॉर व्हिजिट। तर असे एक ऐतिहासिक किंवा मग ठीक आहे काळेश्वर आहे, बाकीच्या गोष्टी आहेत की पण ते कशात मॅनमेड आहेत, पण ऐतिहासिक गोष्ट म्हणून गुरुद्वाराच्या नंतर जे काही नंबर लागते ते आपल्या या किल्ल्याचा नंबर लागते। म्हणून आमचा एक दृष्टिकोन असा चालला की जो पर्यटक हा गुरुद्वारा पाहण्यासाठी येतो तो दुसरं जे स्थान आहे हे किल्ला पाहण्यासाठी आलाच पाहिजे। म्हणून आम्ही हे आमचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहनही करत आहोत की जास्तीत जास्त लोक 3, 4, 5 या 3 दिवसात जे प्रदर्शन होणार आहे त्यामध्ये शिवकालीन होण म्हणा, नाणी आहेत की जी इसवी पूर्व 600 पासूनची जमा केलेली नाणी आहेत, त्याच्याबरोबरच शिवकालीन शस्त्र आहेत
जे की 300-350च्या आसपास शस्त्रांचे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत. आपल्याला फक्त काहीच गोष्टी माहीत आहेत, तलवार, बर्ची आणि भाला. याच्यावरती चौथं काय आहे हे आपल्याला माहित नसते. पण त्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज म्हणजे इतिहासकाराबरोबरच आपल्यासारख्या जनरल पब्लिकला देखील माहित पाहिजे की त्या काळात कुठले शस्त्र होते किंवा कुठले आयुध होते की जे शत्रूंसोबत युद्ध करताना वापरायचे. म्हणून ते पाहण्यासाठी आवर्जून आपण यावं. त्याचबरोबर काही आपण पेंटिंग्स तयार केलेले आहेत की हॉटेलच्या, त्या पेंटिंग्सचंही आपण या ठिकाणी प्रदर्शन ठेवले आहेत. आपल्याकडे युनेस्कोचे जे 12 किल्ले ज्यांना मानांकित केले आहे युनेस्कोने, महाराष्ट्रातले 11 आणि एक कर्नाटकातला 12वा, तर ह्या 12 किल्ल्यांचीही देखील माहितीपट आपण या ठिकाणी ठेवलं. म्हणजे मल्टिपल सगळ्या गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी आपण या किल्ल्यावर आपण 3 एप्रिल, 4 एप्रिल आणि 5 एप्रिल सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 6 वाजतापर्यंत आपण प्रदर्शन आयोजित केलं आहे. या प्रदर्शनासाठी सर्व नांदेडकरांनी यावं हे असं आम्ही सर्व किल्लेदार आपल्याला आवाहन करतो. नक्कीच एक मन म्हणायला काय हरकत नाही, काकेच कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे आपण एवढंच इतकं सुंदर या ठिकाणी नांदेड शहरामध्ये नांदेडच्या जनतेला पाहण्यासाठी या ठिकाणी किल्ला आहे जो की नंदगिरी किल्ला आहे ना. हे आपला आपण हजारो रुपये खर्च करून आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील किंवा जे रविवारची सुट्टी असेल हे बाहेर घालवण्यासाठी जातो. परंतु या ठिकाणी आपल्या अगदी काकत म्हणजे अगदी आपला नेहमी एक 5 ते 10 रुपयामध्ये आपण कुठूनही या किल्ल्यापर्यंत येऊ शकता. अतिशय या ठिकाणी चांगलं, या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी देखणं रूप आहे. आपण देखील या ठिकाणी येऊ शकता. सर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की या ठिकाणी आपण 3 दिवस या ठिकाणी जे पाहण्यासाठी जे हे ठेवलेलं आहे, तर त्यांना पाहण्यासाठी जे येणारे जे आहेत तर त्यांना काही चार्जेस वगैरे लागणार आहे? ते तिकीट आहे पूर्ण मोफत आहे, हे देखील सर्वात महत्त्वाचं आहे. कारण बाहेर गावून येणारे असतात काही जण, तर आल्याच्यानंतर त्यांनाही कळायला पाहिजे की आपल्या तिथं काय येणार आहे चार्जेस वगैरे. आम्ही आतापर्यंत कुठलंही चार्ज कोणालाच आकारलेलं नाही. मागच्या 2 वर्षातही जे प्रदर्शन झाले ते विनामूल्य बिलकुल फ्री आहेत. कुणालाही 1 रुपये द्यायची गरज नाही. तुम्हाला फक्त इथपर्यंत यायची तसदी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्री आहेत. आपण निशुल्क हे प्रदर्शन ठेवलेलं आहे. याला कुणालाही कुठेही 1 रुपये द्यायची आपल्याला आवश्यकता नाही. आताच तुम्ही म्हणालात की बऱ्याच जणांना हा नांदेडचा किल्ला माहिती नाही, तर ज्यांना हा माहिती आहे बऱ्याच जणांना, पण ज्यांना माहिती नाही त्यांना उद्या या परिसरासाठी यायचे, तर त्याला ॲड्रेस काय सांगणार, कशा प्रकारे यायचे या ठिकाणी? आपल्याला जर आपण बाहेर गावून येत असाल तर आम्ही बोर्ड्स लावलेले आहेत रेल्वे स्टेशन आणि बसस्टँडच्या ठिकाणी. आणि किल्ला जो आहे हा नावघाट आणि होळी परिसर म्हणून ओळखला जातो. सराफा, तिथून आपण बसस्टँडपासून सराफा लाईनला यायचं आहे. बर्की चौकापासून नावघाटकडे जाणारा रोड जो आहे त्या रोडवरती जसं उतरताना ढलान एक 500 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला किल्ल्याचा बुरुज दिसेल आणि तिथंच आपण हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. आपण ह्या किल्ल्याची ओळख आहे होळी परिसर, नावघाट रोड, नंदगिरी किल्ला. नक्कीच आपण 3 दिवसीय होणाऱ्या प्रदर्शनामध्ये आपण याल. या ठिकाणी नंदगिरी किल्ल्याचे जे किल्लेदार आहेत ते आपलं स्वागत या ठिकाणी करत आहेत. आपला कोणताही खर्च लागणार नाही किंवा कुठलाही हे चार्जेस लागणार नाही. आपण या ठिकाणी येऊ शकता व पुरातन काळातले जे नाणे असतील, जे अक्षक असतील, जे या ठिकाणी जे साहित्य असेल ते या ठिकाणी पाहू शकता. आणि या आपल्या नांदेडचं जे मान आहे ते आपण उंचावू शकता की आपल्याही नांदेडला ही आहे. आपण बऱ्याच ठिकाणी जातो, त्या ठिकाणी ते प्रसिद्ध असताना आपण म्हणतो या इकडे गेले की हे प्रसिद्ध आहे. तेव्हा आपण नांदेडला देखील, नांदेड आपल्या शहरातलं नांदेड आहे, आपल्या शहरातला किल्ला आहे, आपण देखील या ठिकाणी यायला पाहिजे. नाही मानायला म्हणला पाहिजे की आमच्या किल्ल्यावर देखील ही आहे. नक्कीच आपण 3 दिवस परिसर चालू आहे. आपण नक्कीच येऊन या ठिकाणी भेट द्याल. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण असेल, परिवार असेल ते घेऊन आपण या ठिकाणी या आणि या परिसराचा आनंद घ्या. या ठिकाणी जे नैन्य रम्य जे वातावरण आहे या नैन्य रम्य वातावरणाचा आनंद घ्या. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.